नमस्कार, मी जीवनी आणि तुम्ही पाहत आहात PCMC न्यूज। तब्बल 9 वर्षांनंतर महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडतायत। अर्थातच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या राजकारणाचा दिशा ठरवणारा दिवस असून जिथे नागरिकांचा उत्साह देखील आपल्याला पाहायला मिळतोय। तर बघूयात नागरिक काय म्हणतायत। चला तर मग। नमस्कार दादा। नमस्कार। कसा आहे उत्साह? तब्बल 9 वर्षांनंतर महापालिकेच्या निवडणुका पार पडल्यात। एकदम चांगला उत्साह आहे। हो ना? हो। काय अपेक्षा आहेत पुढच्या 5 वर्षात महानगरपालिकेकडून? महानगरपालिका त्यांनी जे कमिटमेंट केलेले आहेत ते आपल्याला सर्वांची कामं झाली व्यवस्थित, म्हणजे बस बाकी काही नाही आहे। बरोबर। सर्वांगीण विकास यावेळेस तरी प्रभागाचा होईल का? व्हायला पाहिजे, कारण आता 9 वर्ष मधले 4 वर्ष असे प्रशासनाच्या ह्याच्यामध्ये गेल्यामुळे रखडलं होतं। त्यामुळे आता काय म्हणजे नगरसेवक मिळाले म्हणजे काहीतरी काम होते। बरोबर। तरुणांनी मतदान करावं यावर तुमचं काय म्हणणं आहे? काय जनजागृती, तरुणांनीच मतदान करायला पाहिजे जास्तीत जास्त। कारण आता कसं होतं, त्यांच्याकडे वोटर कार्ड आहेत पण काही वेळेस असं होतं की ते करतच नाहीत मतदान। नाही तर त्यांना काय तुम्ही म्हणताल? काय नाही, त्यांना सांगितलं आम्ही तुम्ही करा म्हणून। हो, त्यांना सांगितलं तर जे जे भेटतात तरुण वर्ग त्यांना सगळ्यांना आम्ही सांगतो करा म्हणून। सांगता ना? हो। काय उत्साह, 9 वर्षांनंतर तब्बल निवडणुका झाल्यात असतं, काय वाटतंय? चांगलं वाटतंय। बर, काय वाटतं यावेळेस सर्वांगीण विकास होईल का? 100% होणार। नक्की होणार? नक्की होणार। आश्वासनं जेवढी मिळाली ती पूर्ण होतील? अपेक्षा करायला हरकत नाही। अपेक्षा करायला हरकत नाही। बर, काय मुद्दे डोळ्यासमोर ठेवून निवडणुकीला आज तुम्ही अर्थातच मतदानाला आलाय? समस्या आहेत आमच्या, लाईट, पाणी, वीज, लाईट, पाणी, वीज। बर, महापालिकेकडून पुढच्या 5 वर्षात काय अपेक्षा करताय? ह्या ज्या सुविधा आहेत त्या वेळेवर मिळायला भरपूर झालं। बर, कुठले मुद्दे आपण डोळ्यासमोर ठेवतो जेव्हा आपण मतदान करतो? ते काय मुद्दे असतील बरं तुमच्या उद्देशानुसार? उद्देश काय, सर्वांगीण विकास व्हावा हाच महत्वाचा मुद्दा। हाच महत्वाचा मुद्दा। बर, भरपूर उत्साह आहे। आता जवळजवळ 40%च्या वर मतदान गेलं आता। हो का? अरे वा, चांगलं आहे। म्हणजे अर्थातच पिंपरी चिंचवड मध्ये चांगलंच असं मतदान झालं यावेळेस दिसून येतंय। मग आपण जेव्हा मतदान करतो, तुम्ही आता करून आलात? हा, करोना दाखवा तुमचं ते ID कार्ड राहिलं त्यामुळे ID कार्ड राहिला। बर, मतदान केलेलं आहे। तर काय वाटतंय, उमेदवार जो निवडून येईल तर त्यांनी सर्वांगीण विकास करतील का? उमेदवारांना विकास करावाच लागेल। विकास नाही केला पुढच्या 5 वर्षात, कारण भरपूर लोकांचे असं म्हणणं आहे की ते विकास आता फक्त बोलण्यापुरता आहे, नंतर न करत नाही। तर तुम्हाला काय वाटतं, सर्वांगीण नाही विकास केलं होईल? परत निवडून नाही येणार ना। विकास केला तरच परत निवडून येईल ना। बरोबर, विकास करावाच लागणार त्याला। बरोबर, साहजिक। नाही पुढच्या केलं तर 5 आम्ही वर्षात नागरिक त्याकडून करून घेऊ विकास, हक्काचं, एकदम हक्काने हक्कानेच करून घ्या। पुढच्या 5 वर्षात महानगरपालिकेकडून काय अपेक्षा आहेत? काय जास्त गरजा एकदम कमी असतात, ज्या कॉर्पोरेशन लेवलच्या गरजा कमी असतात तेवढीच पूर्तता करावी नगरसेवकांनी। तरी रस्ते, पाणी असे काही रस्ते, समस्या? पाणी सध्या तर एवढ्या समस्या नाहीतच, सध्या व्यवस्थित आहेत। बाकी किरकोळ काय समस्या आहेत त्या आम्ही नगरसेवकांकडून करून घेऊ। बरोबर। गेल्या महापालिकेच्या निवडणुका झाल्या होत्या जवळजवळ 9 वर्ष आधी। तर त्या 9 वर्षात काय तुम्हाला असं जाणवलं की महापालिकेने यावेळेस काय सुधारलं पाहिजे त्यामधलं? इलेक्शन वेळोवेळीच झालं पाहिजे, बरोबर। एवढा गॅप तर नाही झाला नाही पाहिजे, झालं पाहिजे, टायमातच व्हायला पाहिजे। कसा वाटतोय उत्साह कसा यावेळेस? तब्बल 9 वर्षांनंतर निवडणुका झालेल्या आहेत। चांगले। तू पहिल्यांदा गेलाय? फर्स्ट बार था, एक्साइटमेंट था, अच्छा है। अभी अच्छा है। देखते हैं रिजल्ट आने के बाद क्या होता है। ओके, हाँ। चलेगा। अब क्या लग रहा है इस बार जो भी इन्होंने आश्वासन दिए, लाइक हम मराठी में कहते हैं आश्वासनं मिळालेली आहेत, तर ती पूर्ण होतील असं तुला वाटतंय का? होगा होगा जो जरूर इन्होंने प्रॉमिसेस किए वो पूरे होगे क्या? होगा होगा जरूर होगा। दादा, तुम्हाला काय वाटतं? नाही, होगा जरूर होगा। नमस्कार दादा। मी अजित शेख, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे ट्रान्सपोर्टचा। बरं। आज खरोखर म्हणजे 15 तारीख, आजच्या दिवशी चांगल्या पद्धतीने लोक ज्या पद्धतीने इलेक्शनसाठी निघायला लागले मतदान करण्यासाठी, फार अभिमानची गोष्ट आहे। बरोबर। पण या आजचं इलेक्शन जे बघण्यात यायला लागलंय, आज करोडो रुपये लोक घेऊन थांबलेले, बरं। करोडो रुपये वाटायला लागले, 2-2, 3-3, 4-4 हजार रुपये एका मताची तुम्ही किंमत आणली। मतदार विकला जातोय का मग? विकला जातोय। आणि या ठिकाणी आज 9 नंबर प्रभागामध्ये असं दिसून यायला लागलं चित्र, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं त्यांच्या आधारे गोरगरिबांचं एखादा अपक्ष निवडून येईल, पण पक्षवाला चांगला पद्धतीने पडायची शक्यता या ठिकाणी या दिसून ठिकाणी आहे। तरुण पिढीला काय संदेश द्याल? मतदान केलं पाहिजे की नाही? तरुण पिढीने मतदान केलंच पाहिजे, पण मतदान कुठं केलं पाहिजे? जे दारू द्यायला लागले, जे मटण द्यायला लागले, जे पैसा द्यायला लागले, यांच्या मागं अजिबात तरुण पिढीने जायला नाही पाहिजे। खरोखर म्हणजे येणाऱ्या भविष्य काळामध्ये
त्याला भविष्य दिसलं पाहिजे, त्याला रोजगार दिसलं पाहिजे, येणारं भविष्य चांगलं असेल त्याच माणसाला योग्य उमेदवाराला तुम्ही मतदान केलं तर या 9 नंबर प्रभागाचा विकास चांगल्या पद्धतीने होऊ शकतं असं आम्हाला वाटतं. बर, काय वाटतं तब्बल 9 वर्षांनंतर निवडणुका झालेल्या आहेत तर उत्साह पण तेवढाच जोरदार आहे, तर इथून पुढे पण हा उत्साह निर्माण राहील का उमेदवारांमध्ये सुद्धा? नक्कीच 9 वर्षे, आता 8 वर्षे पूर्ण निघून गेले, 8 वर्षे झाले आणि 5 वर्षांतर इलेक्शन व्हायला पाहिजे. 8 वर्षे जे भेटले, माझी अपेक्षा अशी आहे 8 वर्षे 3 वर्षे जे वाया गेले ते 3 वर्षे ऍड करावा आणि 2-3 वर्षांनी वापिस इलेक्शन व्हायला पाहिजे असं उत्साह दिसन लोक बाहेर निघन. का की इलेक्शन आलं तर 2,000, 4,000, 5,000 रुपये आमच्या गोरगरिबांच्या हातामध्ये यायलाच पाहिजे. का की हरामचे पैसे जे असतात ना नगरसेवकापाशी ते आमच्या गोरगरिबापाशी येतात आणि मतदान त्यांना होत नाही. चांगल्या माणसाला, योग्य माणसाला मतदान होणार. या टाइमी अपक्ष बी निवडून येण्याची शक्यता आहे पिंपरी चिंचवड शहरात. मी मतदान केलेलं आहे. बरं, उत्साह कसा होता मग यावेळेस? खूप छान होता. खूप अनेक छान. उमेदवार उभे होते, बरं. त्यामुळं खूप छान वाटलं. तरुण पिढीला काय सांगाल, मतदान महत्वाचं किती आहे? तरुण पिढीला संधी दिली पाहिजे, कारण जुनेच उमेदवार प्रत्येक वेळी तेच नवीन चांगले सुशिक्षित मुलं आहेत, तर मग त्यांना संधी मतदानाच्या साठी तुम्ही काय सांगताल की हे मतदान तुम्ही केलं पाहिजे तरुण पिढीने तरी, कारण त्यांच्याकडे वोटर आयडी आहेत पण ते करत नाहीत, तर त्यांच्यासाठी काय म्हणताल? नाही, त्यांना प्रत्येक आम्ही सांगितलेलं आहे. आता मई जसा ॲडव्होकेट आहे, त्याचे काही मित्रमंडळी आहे ॲडव्होकेट, त्यांना सुद्धा त्यांनी सल्ला दिलेला आहे की जास्तीत जास्त लोकांनी वोटिंगला या आणि चांगला नेता निवडून द्या, एक नवीन संधी द्या. बरोबर. पुढच्या 5 वर्षात महानगरपालिकेकडून काय अपेक्षा आहेत एक सामान्य नागरिक म्हणून? काही नाही, सर्वांना घरं मिळाली पाहिजेत. ज्या अडचणी आहेत त्यामध्ये जसं लाईटचा प्रश्न असेल, लिफ्टचा काही प्रश्न असेल, नवीन लोकांना काही घरं मिळाली नाहीत, एका माणसाला 4-4, 5-5 घरं मिळालेली आहेत, अनेक प्रश्न आहेत असं आमच्या कानावर आलेलं आहे. नमस्कार दादा. नमस्कार. कसं वाटतंय तब्बल 9 वर्षांनंतर निवडणुका? हो, बरं वाटतं. कसं वातावरण आहे? एकदम खूप छान आहे. नागरिकांचा जेवढा उत्साह बघायला मिळतोय, नवीन पण आता जे उमेदवार उभे आहेत किंवा आता युवा पिढी पण जे आहे, उमेदवार राहुल भोसले यांनी आम्हाला खूप सुमसम केले. बर, हो. ठीक आहे. काय वाटतंय? त्यांनी आमच्याकडे भरपूर कामं केली आहेत. केलेली आहेत, मग इथून पुढे पण करत राहतील का? हो, करत जातील. बर, महापालिकेकडून पुढच्या 5 वर्षात काय अपेक्षा आहेत बरं? अपेक्षा हेच पिवळं पाणी भेटावं. पाण्याची समस्या आहे का इथे? इथं नाहीये. नाहीये. नाही, बिलकुल नाही. बर, मग आणखीन काय आश्वासनं मिळाली आहेत ती पूर्ण होतील का? होतील. बरं, चालेल. आमच्या राहुल भोसले करणार.